आणि कायद्याची चौकट मान्य करून सुद्धा पूजा खेडेकरला सेवेमध्ये बडतर्फ करावं असं यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत आहे। देशभरामधल्या विद्यार्थ्यांची मतं आम्ही जाणून घेणार आहोत। भारतभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यामधल्या चाणक्य मंडलमधल्या विद्यार्थ्यांनी आपली रोखठोक मतं मांडलेली आहेत। त्या मतावरती महाराष्ट्र सरकार विचार करेल अशी अपेक्षा आहे। पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। इतक्या गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी चाणक्य मंडळ परिवारा इतकी उत्तम जागाच नाही आहे आणि रामराज्याची कल्पना त्यांनी इथेच मांडलेली आहे। क्लास नाही, परिवार, नोकरी नाही, लोकसेवा, धंदा नाही, चारित्र्य घडण, संस्था नाही आणि गुरुकुल, रामराज्यच येईल त्याच्यामुळे। बाय द वे, पूजा खेडकरनी ही सगळी मुलं आहेत, आपल्या सगळ्यांना फार उत्तम असा मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावरती आपण सगळ्यांनी आता अनुसरण करायला पाहिजे। क्रिमिलियरची आता जे कोणी रिझर्व्ह कॅटेगरीतले त्यांनी खोटं प्रमाणपत्र काढलं पाहिजे, खोट्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र काढलं पाहिजे, एम्सनी बोलवल्यानंतर सुद्धा ते अवॉइड करता आलं पाहिजे। आपल्या कुटुंबातलं असं कोणीतरी एक असलं पाहिजे की ज्याला चांगली अशी पॉलिटिकल बॅकिंग आहे। हे सगळं झाल्यानंतर बाकी काहीच करायची गरज नाही आता आपल्याला। हे खरं तर असं सर्व्हिसमध्ये केलं नाही पाहिजे, कारण की जेव्हा आपण एखादी परीक्षा देतो आणि त्यात स्पर्धा परीक्षा जी यूपीएससी अशी जी परीक्षा देतो त्याच्यामध्ये मेन्सचाच पेपर असतो GS4 एथिक्स, आणि एथिक्समध्येच हे शिकवलं जातं की सर्व्हिस बिफोर सेल्फ, म्हणजे स्वतःच्या आधी आपली सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये जाण्यासाठी मुळात आपण या प्रोसेसमध्ये घडलो जातो आणि तिथं जाऊन जर असं करणं म्हणजे मग आपण समोरच्या समोर काय उदाहरण सेट करतोय हे ह्याच्यातनं आपल्याला कळतं। त्यामुळं मला असं वाटतं की जे एथिक्सच्या पेपरमध्ये जे गोष्टी शिकल्यात त्या खरं एथिक्सच्या पेपरमध्ये एथिक्स म्हणजे पूजा सगळं करून गेले, मॉक इंटरव्ह्यूज फार छान आहेत, उत्तम आहेत। एथिक्स म्हणजे थोडक्यात आपलं स्वतःचं चारित्र्य घडण आहे की तुम्ही सर्व्हिसमध्ये जाताय तर तुमचं चरित्र कसं आहे तिथे जाताना। आपण लहानपणापासूनच आई वडिलांचे संस्कार आपल्यावरती होतात, आपण शिक्षण संस्थेत जातो तिथं शिक्षकांचे संस्कार आपल्यावर होतात, तर ह्या सगळ्याचं एक क्युम्युलेटिव्हली म्हणून यूपीएससी पण म्हणते की एक पेपर तुम्ही द्या आणि तुम्हालाही कळेल की इथं येण्याआधी तुमच्यामध्ये कुठले ते गुण हवेत की ज्या तुम्हाला इथं समाजासाठी वापरायचे। धक्का वगैरे नाही बसला ना? नाही, धक्का वगैरे नाही बसला, पण एकच इच्छा आहे की जे आम्ही शिकतोय किंवा भविष्यामध्ये काही मुलांसाठी किंवा आपण म्हणतो की आपल्या प्रशासनाने सुशासन असावं, गुड गव्हर्नन्ससाठी आपण प्रयत्न करतो, तर ते गुड गव्हर्नन्सची सुरुवात इतर कोणी करण्यापेक्षा आपणच सुरुवात करावी, आपल्यापासून ती सुरुवात झाली पाहिजे। हेच डोक्यात ठेवून प्रत्येक जो ॲस्पिरंट असतो तो एक्झाम द्यायचा प्रयत्न करतो, तिथपर्यंत सिलेक्ट होतो, तर ती हवा प्रशासनात गेल्यावर डोक्यात जाऊ नये। जमिनीवर आपले पाय असावेत आणि आपण त्या पद्धतीने देशासाठी काम करावं, आपण कोणासाठी तरी एक चांगलं उदाहरण बनू शकू, हे डोक्यात असलं पाहिजे। पुण्याचे जिल्हाधिकारी तसे खमके निघाले, म्हणजे त्यांचं ते 26 पाणीपत्र जेव्हा गेल्या आठवड्यात आम्ही ब्रेक केलं तेव्हा त्यातले सगळे तपशील बघितल्यानंतर आणि नंतर पूजाच्याच 2023च्या बॅचची जी मुलं मला मेसेजेस करतात त्यातनं ती चर्चा त्यांना कुठेतरी वेगळ्या पातळीवरती न्यायची, ती पण चर्चा मी कधी तर करेन। पण सुहास दिवसेंनी चांगले तपशील दिले, व्हॉट्सअप चॅट्स दिले पुरावे म्हणून, आणि आज POनी त्यांना विचारलं की हे जे सगळे तपशील आहेत ते तपशील तुम्ही आमच्याकडे पण पाठवा। आपण किती वेळ घालतो सगळे अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी? जवळजवळ आपली पदवीनंतर किमान 2 ते 3 वर्ष चांगला अभ्यास करण्यासाठी आपले जातात आणि त्यामागे भरपूर कष्ट असतात। काही विद्यार्थ्यांचं असं असतं की त्यांची कौटुंबिक परिस्थिती नसते, तरी ते हे सगळे अडथळे पार करून इथपर्यंत जातात, पुढे परीक्षा क्रॅक करतात आणि त्यानंतर एक ऑफिसर होतात। त्यानंतर आपण ज्या काही बॅकग्राऊंडमधून आलो आहे, आपण जे काही शिकलो आहे त्याचं योग्य इम्प्लिमेंटेशन आपण आपल्या कामात करायचं असतं आणि आपल्याला चाणक्य मंडल परिवारामध्येच सांगितलं जातं, अविनाश धर्माधिकारी सर स्वतः सांगतात की आपण एक कार्यकर्ता अधिकारी आहोत, म्हणजे आपण फक्त आपल्याकडे अधिकार आहेत ते फक्त त्या चेअरपुरते मर्यादित नाही आहेत, तर आपण समाजाच्या सेवेसाठी डाऊन ट्रोडन लोक जे आहेत त्यांच्या सेवेसाठी आपण आपलं काम आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की पूजा खेडकर ह्यांनी जे काही म्हणजे जॉईन होण्याआधीच त्यांनी ज्या काही डिमांड्स केल्या त्या कुठेतरी ह्याला एक विरोधाभास आहे असं आपण म्हणू शकतो। पण असं आहे ना की ह्या सनदी सेवेमध्ये येणाऱ्यांची जी वय आत्ता बघितली तर कुणी 22व्या वर्षी झाला, कुणी 25व्या वर्षी झाला, उत्तम भाषण ते करतात, पण आपल्या सगळ्यांना जे सनदी सेवेत जाऊ इच्छितात त्यांना त्या प्रकारचं एक आकर्षण असतं ना, नाही कसं म्हणता येईल?
असं म्हणताच नाही येणार की त्याचं आकर्षण नसतं म्हणून, पण ते आकर्षणसुद्धा आपल्याला ते मेंटेन करता आलं पाहिजे, कारण की आपण कुठच्या गोष्टींची स्वप्न घेऊन जातो आहे. आपण तिथे फक्त मौज मस्ती करायला नाही जात, आपण तिथे देशसेवेसाठी जातो आहे. तिथे आपण स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी बनता आलं पाहिजे, जे आम्हाला इथे नेहमी शिकवलं जातं ते बनता आलं पाहिजे. तिथे गेल्यानंतर पॉवरमध्ये येऊन गुरमीत आपण काही नाही करू शकत आणि नाही केलं पाहिजे ती आपण. पूजा चुकली. हो, कारण की असं नाही करायला पाहिजे होतं. बनावट सगळी आहे ते. हो, बनावट सगळी आहेत, तेच समजत नाही की हे पूर्ण सिस्टीममधून कशी काय बनू शकते, कारण की खोटी कागदपत्र काही एकाकडून नाही बनू शकत. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा व्यवस्थित हा छडा लागलाच पाहिजे, कारण की एक दोघं जण नाहीत, आज लाखोनी इथे अभ्यास करतात, स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अभ्यास करून इथे एक्झाम क्लिअर करायसाठी प्रयत्न करतात आणि पण ही कधी नेहमी हे कुजबूज करतात. कधी आली होती कानावरती की हे असंच सुरूच आहे म्हणून? कारण आता बरेच मला मेसेजेस येत आहेत आणि ते असं म्हणतात बरं का मुलांना की हे हिमनगाचं टोक आहे असं पण म्हणतात सगळं. नाही, अशा गोष्टी ऐकण्यात तर आल्या होत्या आणि काय आल्या समाजात अशा गोष्टी चालतात. त्यामुळे या गुरुकुलचे आमचे मुख्य संस्थापक धर्माधिकारी सर नेहमीच आम्हाला एक प्रकारे बाळकडूच पासतात. ते सांगताना एक गोष्ट सांगतात की अधिकारी झालो म्हणजे ती इट्स जस्ट अ बिगिनिंग, ती सुरुवात आहे आणि हे साध्य नसून साधन आहे. आपण अधिकारी होणं आज जशा माझ्या कलिगने सांगितलं त्या पद्धतीने ते स्वच्छ आणि कार्यक्षम कार्यकर्ता अधिकारी बनणं, एक सर्वात आधी कार्यकर्ता देशसेवेसाठी राष्ट्रीय चारित्र्याचं एक असं व्यावसायिक तज्ज्ञ निर्माण करण्याचं कार्य इथे घडतं. आणि तसंच हे UPSC सुद्धा तेवढीच पवित्र अशी परीक्षा आहे, त्याच्यातून असे अधिकारी घडतात आणि ते घडल्यानंतर ते एक साधन म्हणून त्याच्याकडे पाहून ते हवा ते यश डोक्यात न जाऊ देता समाजासाठी त्याच्या उत्कर्षासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या गोष्टी इथे सांगितल्या जातात. आणि सगळ्यात आधी या पवित्र वास्तूमध्ये इथे हे सांगितलं जातं की बाबा तुम्ही आधी स्वतःला ओळखा, नंतर तुमचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आपल्या प्रतिभेनं, म्हणजे तो तुमचा दुसरा प्रश्न होता, आपल्या गुणवत्तेनं वर जायचं. म्हणजे आता जे कागदपत्रामध्ये काही अफरातफर केली किंवा चुकीची माहिती दिली आणि ते पद मिळवलं, अशा पद्धतीने पद मिळवण्याचं इथे बिलकुल अशा काही गोष्टी इथे शिकवल्या जात नाहीत. गुणवत्तेच्या आधारावरच मग सराबद्दल मला इमेन्स रिस्पेक्ट आहे, अवघ्या महाराष्ट्राला आहे, पण चर्चा थोडीशी वेगळ्या पातळीवरती गेली पाहिजे. तुम्ही म्हणालात की ती कुजबूज होती कानावरती, ती कुजबूज काय होती आणि काय स्वरूपाची चर्चा तुमच्या कानावरती आल्या होत्या? मध्यंतरी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन माझाही थोडाफार प्रशासनाशी थोडा संबंध असतो आणि त्यामधून अशा गोष्टी कानावर आल्या होत्या की अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं जे अँटी चेंबर असतं त्या अँटी चेंबरमध्ये पूर्ण ते साहित्य वगैरे बाजूला करून आपल्याला एक स्वतंत्र दालन असलं पाहिजे, आपल्याला एक स्वतंत्र एक कार्यगट म्हणजे आपल्या अंडर काम करण्यासाठी एक वर्कफोर्स असला पाहिजे. आपलं खाजगी वाहनावरती लाल दिव्याची हे लावण्याचं ते इतपत डोक्यात जर जाऊ शकत असेल, काही गोष्टी असं एक सेईंग आहे की बाबा वी नीड टू अर्न फ्यू थिंग्स अँड few IAS officers they earn after probation period, completion of successful probation period, they earn those things. आणि स्वतःहून अशा गोष्टी ओढावून लावणं, सॉरी रिस्पेक्ट ऑर मनी व्हॉट एव्हरीथिंग वी हॅव टू अर्न. आपला रिस्पेक्ट असेल, त्यानंतर पैसा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, आपल्याला आपल्या वर्तणुकीतून अर्न करायचं असतं आणि ते समाज किंवा ती प्रशासन आपल्याला ते बहाल करतं, ना की आपण स्वतःहून ओढून आणि ओरबाडून घेऊ शकतो. आणि ह्या गोष्टी इथे घडलेल्या दिसतात, हे अत्यंत निषेधात्मक. करेक्ट. हे अपवाद आहे, पण तरी सुद्धा पूजानी राजमार्ग दाखवलाय ना, यशाचा राजमार्ग. आता चाणक्यचे विद्यार्थी म्हणून जेव्हा आम्ही चाणक्यमध्ये प्रवेश करतो तेव्हा आम्हाला सर्वप्रथम सरच सांगतात की जरी एक अश्रू पुसायचा आला तरी जन्म काही कामाचा आला. आणि ते वर्षभर आम्हाला इथे शिकवलं जातं. वर्षभराची एवढी मेहनत करून जेव्हा तुम्ही UPSCची एक्झाम पास होता आणि जेव्हा तुम्हाला ते पद मिळतं IAS म्हणून, ठीक आहे, तर तो यशाचा मार्ग तो तुमच्या मेहनतीतून असायला हवा, तुमचे होणारे कष्ट जे तुम्ही रात्रंदिवस जो अभ्यास करता त्याच्यातून व्हायला हवा, ना की हे जे खोटे बनावट कागदपत्र जे तिने सबमिट केले आहे. तिला एम्समधून 6 वेळा जवळपास 6 वेळा बोलवलं आणि म्हणजे खरंच तिच्या हिमतीची दाद द्यायला हवी की तुम्हाला म्हणजे UPSCत माणूस जेव्हा जातो इंटरव्ह्यूला हीच खूप मोठी गोष्ट असते एका विद्यार्थ्यासाठी. आणि 6 वेळा एम्समधून बोलवून सुद्धा त्या गोष्टीला नकार देणं आणि स्वतःचे वेगळे रिपोर्ट सबमिट करणं म्हणजे ह्या हिमतीला दाद द्यावी. सायकोलॉजीची डॉक्टर आहे का ते? काही असू देत, पण तुम्ही UPSCच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तफरातफरी करताय आणि खोटे प्रमाणपत्र सबमिट करून तुम्ही जर ती पोस्ट मिळवताय तर त्या पोस्टचं काही धाडस कसं आलं? खरंच म्हणजे कौतुक वाटतं तिच्या धाडसाचं, की कारण आजकाल मुलांसाठी UPSCचं इंटरव्ह्यूचं एक लेटर येणं ही खूप मोठी गोष्ट असते. हो, म्हणजे खूप आमच्यासाठी खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट असते. आणि UPSCला तुम्ही चॅलेंज करताय आणि तिथे जाऊन तुम्ही खोटे कागदपत्र देऊन तुम्ही तिथे बसताय आणि तुमच्या एवढ्या डिमांड्स आहेत, हा यशाचा राजमार्ग नक्कीच नाहीये. पूजा आणि तिला ज्या वेळेला मॉक इंटरव्ह्यूमध्ये हे प्रश्न विचारले तेव्हा तिनं असं सांगितलं की तिच्या आई आणि वडिलांचा डिवोर्स झालेला आहे. आता ही पण तांत्रिक गोष्ट आपल्याला त्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये वाटत असली तरी त्याच्यामध्ये बरेच तपशील आहेत.
बरं, ही सगळी प्रमाणपत्र ही ॲक्सिडेंटली बाहेर आलेली गोष्ट आहे, कारण दिवसांनी ते पत्र लिहिलं, ते माध्यमात चर्चेला आलं, कोणीतरी ॲफिड्यूट शोधले, आज लोकसत्ताने त्याच्याबद्दलचा फ्लायर केला आणि त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की ते अपंगत्वाचं प्रमाणपत्र किंवा क्रिमिलेअर हे तिच्या वडिलांनी लोकसभेची निवडणूक जी लढवली त्या शपथपत्राशी मॅच करत नाही आहे. आणि हे फारच जे नीटचं झालं तेच. हो, जसं सर म्हटलं की इट इज की हे सुरुवात आहे, पण जर आपल्याला नीट विषय समजून घ्यायचा असेल तर हा विषय आयसोलेशनमध्ये नाही बघता येणार आहे. ओके. हा बघूही नाही असं. बघूही नाही, आयसोलेशनमध्ये बघण्याची ही वेळ नाही आहे. आपल्याला ही पूर्ण सिस्टमच बघावी लागणार आहे की नेमकं प्रॉब्लेम झाला कुठे. आणि जर तुम्ही म्हणताय की लोकसभेला आपण ॲफिडेव्हिट, तिच्या वडिलांनी दिलेलं ॲफिडेव्हिट आणि हिने दिलेले कागदपत्र, मग दोघांपैकी एक काहीतरी खोटं आहे. अगदी बरोबर. मग नाही हिची तर त्याची चाचणी व्हावी किंवा नाही त्याची तर याची जाच व्हावी. अशा सगळ्या प्रकाराने आपण विचार केला गेला पाहिजे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की नथिंग लेस दॅन डिसमिसल. अशा प्रकारचे अधिकारी सेवेत असूच नाही. असं बरेच डिसमिसल. हो, माझं तर म्हणणं असंच आहे की जर अशा प्रकारे खोटं प्रमाणपत्र देऊन जर एखादा माणूस अधिकारी पद ते घेतोय, तो त्याच्या जागी म्हणजे एम्प्लॉयमेंट घेऊन दुसऱ्याचा त्या जागेवरचा हक्क मारतोय. ओके. कारण तुम्ही एकतर ओबीसी म्हणून एक नॉन क्रिमिलियरचं खोटं प्रमाणपत्र मिळवताय, त्याच्यासाठी तुम्ही खोटे इन्कम सर्टिफिकेट्स दाखवताय. म्हणजे पूर्ण ही जी साखळी आपल्याला बघायची आहे ती तुम्हाला त्या लेव्हलपासून म्हणजे इन्कम सर्टिफिकेट्स बनवण्यापासून तुमचे कास्ट सर्टिफिकेटचं व्हॅलिडेशन, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर बनवण्याची जी पद्धत आहे ती, ह्या सर्वच गोष्टी तुम्हाला पुन्हा एकदा रिचेक कराव्या लागणार आहेत. आणि तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे हे हिमनौकाचं टोक जर असेल आणि अशा प्रकारे जर अधिकारी सिस्टीममध्ये गेले असतील, तसं MPSCच्या बाबतीत आपण एकदा मागे झालेलं की खेळाडूंचं प्रमाणपत्र खोटं मिळवून लोकांनी एम्प्लॉयमेंट घेतली होती. तर त्या पद्धतीने अशी बोगस प्रमाणपत्र घेऊन जर कोणी अधिकारी होत असेल तर ते डिझर्विंग कॅन्डिडेट्सचा जो हक्क आहे त्याला तो मारक ठरतोय. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींची सखोल चौकशी सुरुवातीला झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की मग त्याच्यानुसार जी काही कारवाई असेल, मग त्याच्यातली शेवटची फायनल कारवाई डिसमिसल हीच असते. तर मग जेवढी कठोरात कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी आणि ती लवकरात लवकर व्हावी. कारण आपल्याकडे असं दिसतं की चौकशा चालू होतात, SIT पण स्थापन होतात, पण त्यांचे रिपोर्ट्सच येत नाहीत. रिपोर्ट आले तरी पण त्याच्यावरती कारवाई होत नाही. मग ही जी पद्धत आहे, मग ती SIT बनवली कशाला? मग हा जो काही मुद्दा आहे तो पण आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे या सर्वच साखळीची चौकशी सखोल होणे गरजेचं आहे. आणि याच वर्षाचं नाही, मग मागच्या अनेक वर्षांचं, मग इथेच फक्त OBCचे सर्टिफिकेट्स खोटे आहेत का इतर ठिकाणी पण आहेत, मग इतर परीक्षा, असा पण प्रश्न आता मनात यायला लागला. कारण मग UPSC ही एकमेव परीक्षा अशी होती आतापर्यंत की जिच्याबद्दल कुठलाही डाऊट नव्हता, पण आता आलाय तो. त्याच्यामुळे येण्याची शक्यता आहे. कारण हे जर असं होत असेल तर विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच डाऊट येण्याची